नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर तुषार महापणकर ENT सर्जन. आपण किती वेळ झोपतो ह्याच्याहून आपण किती फास्ट किती जलद रीतीने आपण झोपू शकतो आणि आपल्याला किती वेळ गाढ झोप लागते ते महत्त्वाचं असतं मित्रांनो. आता आपली जी झोप आहे ह्याचं एक गणित आहे का, ते कसं आहे ते बघूया. आपली झोप का प्रामुख्याने 2 स्टेजमध्ये डिवाईड होते. एक म्हणजे REM आणि एक म्हणजे नॉन REM स्लीप. REM म्हणजे रॅपिड आय मुवमेंट. रॅपिड आय मुवमेंट म्हणजे त्या स्टेजमध्ये आपले डोळे असतात त्याची जलदरीत्याने हालचाल होत असते, तर त्याला म्हणतो REM स्लीप. ती ॲक्च्युली गाढ झोप असते ती. आता सर्वप्रथम का नॉन REM स्लीप, त्यात जेव्हा आपण जातो तेव्हा ॲक्च्युली नॉन REM स्लीप जी असते ह्याचे पण 3 स्टेज असतात. पहिल्या स्टेजमध्ये आपण थोडं ग्लानीमध्ये जातो आणि आपल्याला भान असतं हा की आजूबाजूला काय चालू आहे एक साधारणतः आपल्याला कळत असतं. त्याच्यानंतर आपण जातो सेकंड स्टेजमध्ये. त्या स्टेजमध्ये आपल्याला हार्ट रेट कमी होतो आणि नंतर का बॉडी टेम्परेचर कमी होतं आणि आपण थोडं आणखी डीप स्लीपमध्ये जातो, थोडं आणखी. त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेजमध्ये आपल्या ब्रेनच्या ज्या वेव्ज असतात त्या मंदावतात आणि आपण ती स्टेज जी असते थर्ड स्टेज त्यात जातो. ती स्टेज पूर्ण झाली की आपण त्याच्यानंतर मग REM स्लीपमध्ये एंट्री करतो. REM स्लीप असते ही ॲक्च्युली अतिशय गाढ झोपेची स्टेज आहे, कळलं तुम्हाला. त्यामध्ये आपले डोळ्याच्या मुवमेंट होत असतात. नॉन REMमध्ये डोळ्याच्या मुवमेंट होत नाहीत, कारण REM स्लीपमध्ये डोळ्याच्या मुवमेंट. ही जी स्लीप आहे ती ॲक्च्युली अतिशय गाढ झोप. त्याच्यामध्ये आपल्याला कोणी उठवायचा प्रयत्न जरी केला का तरी आपण सहजासहजी नाही उठू शकत, आलं लक्षात. तर ती जी स्टेज असते त्याच्यामध्ये आपला ब्रेन ॲक्टिव्ह असतो, हे लक्षात ठेवा. REM स्लीपमध्ये ब्रेन ॲक्टिव्ह असतो, परंतु आपली बॉडी असते ती पॅरालाइज असते. पॅरालाइज म्हणजे काय की आपल्या मसलचा जो टोन असतो तो ॲक्च्युली एकदम लो होतो, लूज होतो. ह्याचं कारण असं असतं की त्या REM स्लीपमध्ये आपल्याला जास्तीत जास्त स्वप्न पडतात आणि मग ती स्वप्न ॲक्च्युली इंटेन्स असतात. त्या स्वप्नामध्ये आपल्याला ती स्वप्न आपल्या लक्षातही राहतात. नॉन REM स्लीपमध्ये सुद्धा तुटक स्वप्न पडतात, परंतु ती स्वप्न आपल्या सहजासहजी लक्षात राहत नाहीत. परंतु REM स्लीपमध्ये जी स्वप्न पडतात ते आपल्याला लक्षात राहतात. आणि मग त्याच्यानंतर काय असतं की REM स्लीपमधल्या स्वप्नांना आपलं शरीर रिस्पॉन्ड करू नये म्हणून आपलं शरीर पॅरालाइज झालेलं असतं. ब्रेन ॲक्टिव्ह पण शरीर आपलं पॅरालाइज. ही जी स्टेज असते हा नॉन ॲक्टिव्ह स्टेज, तर ती स्टेज साधारणतः एक 10 ते 15 मिनिटं राहते. त्याच्यानंतर आपली परत नॉन REM स्लीप येते. म्हणजे हे संपून आपण परत नॉन REM स्लीप म्हणजे आपल्याला आपल्या झोपेचं एक सायकल पूर्ण होतं. असे साधारणतः 3 ते 4 सायकल्स होतात आणि नंतर मग प्रत्येक सायकलमध्ये REM स्लीप असतं ह्याचा कालावधी वाढत जातो, कळलं तुम्हाला. तर असं असतं. त्याच्यामुळे आता आपण झोपायचं कसं ते लक्षात ठेवा. आता आपण जेव्हा झोपायला जातो न झोप येण्याची खूप कारणं आहेत, ते तर तुम्हाला सहज माहिती आहेत, मी त्यात जाणार नाही. आपल्याला हा व्हिडिओ आहे की आपण पटकन कसं झोपावं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बेडरूम त्याचं प्रिपरेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे साधारणतः डार्क रूम पाहिजे. एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो ह्याच्यापूर्वी की आपल्या ब्रेनमध्ये मेलाटोनिन नावाचं एक प्रकारचं हॉर्मोन असतं, तर ते आपल्याला झोपेला मदत करतं. का तर बेडरूममध्ये नॉर्मली आपण थोडंसं डार्क करावं. का आपण झोपेच्या अगोदर आपण सगळ्या लाईट्स वगैरे आजूबाजूच्या बंद कराव्या, पडदे लावून घ्यावे आणि शक्यतो जरा डार्क हे करावं. डार्क केल्यानंतर काय होतं की आपल्या मेलाटोनिनचं हे असतं प्रमाण असतं ते वाढतं आणि मग त्याच्यामुळे आपल्याला झोप यायची चांगली शक्यता असते. त्याच्यानंतर आपण एक काम करायचं की आपण दररोज एक रुटीन ठेवायचं. जेवणं, झोपणं आणि मग उठणं. केव्हाही झोपलं, केव्हाही पडलं, केव्हाही उठलं, कसं करायचं नाही, आलं लक्षात. आणि मेन म्हणजे जेव्हा झोप येईल तेव्हा झोपायचं. असं आपण उगाच जाऊन बेडवरती आपण असं पडून राहायचं नाही. परंतु एक गोष्ट करा की रुटीन ठेवा तुम्ही की बाबा एका वेळेस झोपा, एका पर्टिक्युलर वेळेस आणि एका पर्टिक्युलर वेळेस सकाळी उठा. त्याने काय होतं, त्याने आपल्या बॉडीचा सार्काडियन रिदम असतो रिदम, तर तो ॲक्च्युली सेट होतो आपल्याला. म्हणजे एक बॉडीचं क्लॉक असतं ते आपल्याला बरोबर उठवतं. आता हे जे क्लॉक असतं बॉडीचं, तर ते क्लॉक अतिशय महत्त्वाचं आहे. का त्या बॉडी क्लॉक ॲक्च्युली बाहेर त्याची लाईट असते आणि डार्कनेस असतो त्यावरसुद्धा ते अवलंबून असतं. ह्याचं कारण असं, बॉडीला माहीत असतं की आता बाहेर सूर्यप्रकाश आहे, हळूहळू तो आता संधिप्रकाश होतो आहे, संध्याकाळ होतो आहे, रात्र होते. त्याच्यानंतर आपण झोपेत जातो. म्हणजे आपली बॉडी त्याला रिस्पॉन्ड करत असते. म्हणून खूप वेळा काय होतं की जर समजा आपण संध्याकाळी एका प्रखर प्रकाशात गेलो, DJ लाईट्स वगैरे 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 खूप, तर आपल्याला आपली बॉडी थोडी कन्फ्यूज होते आणि मग त्यावेळी आपल्याला झोपेचा इश्यू होऊ शकतो, हे लक्षात ठेवा.
तिसरी गोष्ट की ऑल गॅजेट्स शुड बी क्लोज्ड. म्हणजे आपण टी व्ही, मोबाईल, लॅपटॉप्स हे सगळे गॅजेट्स नेहमी कमीत कमी 1 तास तरी अगोदर, कमीत कमी 1 तास, मी तर म्हणेन 2 तास, पण 1 तास तरी ते सगळे गॅजेट्स बंद ठेवायचं. कारण असं, या सगळ्या गॅजेट्समध्ये एक प्रकारची ब्लू लाईट बाहेर उत्सर्जित होत असते आणि मग त्या लाईटमुळे सुद्धा आपलं मेलॅटोनिनचं हॉर्मोन थोडं कमी होतं. तर म्हणून आपण हे सगळे गॅजेट नेहमी बंद ठेवावे. बऱ्याच लोकांना सवय असते की मोबाईल कानाला लावून गाणी ऐकत वगैरे झोपणं, बट दॅट इज नॉट गुड, दॅट इज नॉट करेक्ट. आता नंतर रूम टेम्परेचर. आपली रूम जेवढी थंड तेवढं आपल्याला झोप चांगली येते. रूमचं टेम्परेचर साधारणतः 20 ते 21 डिग्री पाहिजे. 20 डिग्री पकडा किंवा 20 डिग्री सेंटीग्रेड हवा. कॉफी असतं, कॉफी ॲक्च्युली झोपेला मारक असतं. त्याच्यामुळे कॉफीमध्ये कॅफिन असतं, त्याच्यामुळे त्याने आपला ब्रेन स्टिम्युलेट होतो. तर म्हणून कॉफीसारखे पेय साधारणतः 4 ते 5 तास अगोदर, झोपेच्या अगोदर अजिबात घेऊ नये, नक्कीच घेऊ नये. त्याप्रमाणे कॅरिएटेड ड्रिंक्स, कॅफिनेटेड पदार्थ, अल्कोहॉलसुद्धा घेऊ नये. हेवी मीलसुद्धा घेऊ नका. साधारणतः लाईट मील घ्या आणि मग त्याच्यानंतर साधारणतः एक 2-1 तासाने मग तुम्हाला झोप येते. परंतु हेवी मील घेऊ नका. कारण तुम्हाला हेवी मील घेतलं की मग ॲसिडिटी आणि वगैरे, मग त्याच्यानंतर तुमची झोप डिस्टर्ब होते. बऱ्याच लोकांना काय असतं की बरेच लोक मॅग्नेशियमचे सप्लिमेंट घेतात. मॅग्नेशियमचं जे हे असतं आपलं खनिज आहे ते ॲक्च्युली झोपेला चांगलं, कळलं तुम्हाला. तर त्यामुळे मॅग्नेशियमचे सुद्धा लोक गोळ्या घेतात. परंतु त्यापेक्षा मी तर असं म्हणेन की बदाम किंवा ओट्स वगैरे आहेत तर ते खावेत रात्रीच्या थोडं अगोदर, 1-2 तास अगोदर. दॅट इज द बेस्ट थिंग. आता आपण एकदा बिछाण्यावर पडलो की त्याच्यानंतर झोप कशी येईल ह्याचे ॲक्च्युली बरेचसे वेज का तुम्ही बघू शकता, कित्येक पुस्तकात वाचू शकता, कित्येक तुम्हाला व्हिडिओ पण मिळतील तसे. परंतु मी जे तुम्हाला आज सांगणार आहे ते म्हणजे ते बघा कसं आहे ते. पहिलं म्हणजे एक वे असा आहे की प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन. डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर हळूहळू आपले जे मसल्स आहेत, आपले जे पायाच्या मसल्स आहेत, पायाच्या मसलमध्ये तळव्याचे, तशी आपला जो तळवा आहे फूट, तर तो असा आखडून धरायचा, कॉन्ट्रॅक्ट करायचा फॉर अ व्हाईल आणि मग सोडून द्यायचा रिलॅक्स. त्यानंतर पोटऱ्या, त्यानंतर मांड्या, असं जरा थोडंसं ते कॉन्ट्रॅक्ट करायचं आणि मग हळूहळू सोडायचं. त्यामुळे काय होतं, आपलं शरीर जे असतं ते हळूहळू रिलॅक्स व्हायची हे होते, सवय होते. त्याच्यानंतर व्हिज्युअलाइज सम सीन्स. खूप लोकांना अशी सवय असते की आपण एखादा समुद्र किनारा आहे, झरा वाहतो आहे, पाणी वाहत आहे एखादा, म्हणजे त्याप्रमाणे आपण एक प्रकारचा सीन व्हिज्युअलाइज करून आपण तिथे उभे आहोत, तर हे पण करायचं. हे जर केलं तरीसुद्धा आपल्याला अगदी शांत, मन शांत होतं आणि आपल्याला लगेच का झोप लागते. आणि असा विचार करा की आपण झरा वाहतो आहे का पाणी वाहतं आहे आणि त्या पाण्याचा आवाज येतो आहे, लाटांचे आवाज येत आहेत, पानांचे आवाज येत आहेत, आलं लक्षात. त्याच्यानंतर हवा वाहते ह्याचा आवाज येतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण अनुभवल्या प्रत्यक्ष, आता आपल्याला तसं वाटतं की आपण तिथे आहोत आणि आपल्याला शांतपणे झोप येते, मन शांत होतं आणि आपले विचार जे असतात मनातले ते हळूहळू कमी व्हायला लागतात. विचार येतात परंतु ते आपल्याला डिस्टर्ब करत नाहीत. आता व्हेरी इम्पॉर्टंट आहे, आता तुम्हाला मी आज सांगणार आहे ते म्हणजे ब्रीदिंग. आता कसं असतं की ब्रीदिंग हे असं एकमेव क्रिया आहे आपल्या शरीराची, एकमेव क्रिया जी ॲक्च्युली व्हॉलंटरी पण आहे आणि इनव्हॉलंटरी. इनव्हॉलंटरी म्हणजे काय, की ते आपल्या ह्याने होत, इच्छेने होत नाही. फॉर एक्झाम्पल हार्ट चालू असतं, आपण ते बंद करू शकत नाही इच्छेने. त्याच्यानंतर आपल्या आतड्याच्या मुवमेंट त्या आपण बंद करू शकत नाही. आपल्याला वाटतं आतडी बंद करा, नाही करू शकत. तसंच आता त्या मुवमेंट असतात, ह्याला आपण इनव्हॉलंटरी मुवमेंट म्हणतो. आणि व्हॉलंटरी म्हणजे काय, की ते आपण थांबवू शकतो. तर ते इनव्हॉलंटरी मुवमेंट जे आहेत आता त्यामध्ये ब्रिदिंगसुद्धा मोडतो. परंतु हे ब्रिदिंग आपण व्हॉलंटरीलीसुद्धा थांबवू शकतो, कंट्रोल करू शकतो, आलं लक्षात. तर तेच इथे महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की एक पुस्तक मी वाचलं होतं, हठ योग प्रदीपिका. हे ॲक्च्युली स्वामी स्वात्वारामजीने जवळजवळ 1350 साली ते लिहिलेलं आहे. खूप छान पुस्तक होतं, ते मी वाचलं होतं. त्याच्यात त्याने असं म्हटलेलं आहे की व्हेन ब्रेथ वॉन्डर्स माइंड इज अनफिक्स्ड, आलं लक्षात. म्हणजे आपला श्वास असतो तो जेव्हा इथे जातो, कसाही येतो,
त्यावेळी आपलं मनसुद्धा शांत नसतं आणि आपलं माइंडसुद्धा अनफिक्स असतं. आणि आपण जेव्हा श्वास आपला जेव्हा आपण स्टॅबिलाईज करतो त्यावेळी माइंडसुद्धा स्टॅबिलाईज होतं. हे अतिशय महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे त्या काळात, प्राचीन काळात. त्याच्यामुळे ब्रीदिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्या आता काय करायचं असतं त्यावेळेस की आपण डीप ब्रीदिंग म्हणजे आपण झोपल्या असं ॲबडॉमिनल ब्रीदिंग असतं. ते आपण नाकातनं श्वास घ्यायचा, आधी आपले डोळे बंद करून शांत सगळं बेडरूम प्रिपरेशन झालं की त्याच्यानंतरच सांगतो मी की ब्रीदिंग एकदम शांतपणे आपण श्वास घ्यायचा नाकातनं आणि त्याच्यानंतर थोडासा होल्ड करायचा आणि नंतर आपण तो श्वास तोंडावाटे सोडायचा. श्वास घेताना आपलं पोट आहे का ते पोट असं फुगलं पाहिजे, पुढे आलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज अ डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग किंवा ॲबडॉमिनल ब्रीदिंग. आता याच्यामध्ये काय असतं की आपण जेवढा वेळ श्वास घेतो त्याच्या दुप्पट वेळ लावायचा आपण श्वास सोडायला. दॅट इज कॉल्ड एज अ कंट्रोल्ड ब्रीदिंग. तुम्हाला कळलं? श्वास घेतलं, थांबलो आणि त्याच्यानंतर त्याचा एक्झॅक्टली दुप्पट वेळ आपण हळूहळू आपण तो श्वास सोडायचा. हे आपण करायचं. कळलं तुम्हाला? असं साधारणतः एका 2 मिनटं, 3 मिनटं, 4 मिनटं करा. त्याने तुम्हाला आणि ते करताना असा तुम्ही अनुभव करा की तुमचा श्वास हा आत जातोय बॉडीमध्ये आणि तिकडनं हा श्वास बाहेर पडतोय. ते तुम्ही प्रत्यक्ष अनुभव करा. तिकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे तुमचे विचार सगळे तुमचे नाहीसे होतील आणि पटकन झोप लागते. एक पुस्तक मी बघितलं आहे आणि ह्यांचे व्हिडिओसुद्धा मी बघितले होते. डॉक्टर अँड्र्यू वेल ह्यांनी अतिशय उत्तम एक ब्रीदिंग टेक्निक त्यांनी सांगितलेलं आणि ते मला अतिशय आवडलं. मी जस्ट ते तुम्हाला शेअर करतो आहे. जे मला आवडतं ना ते तुम्हाला मी शेअर करणारच. बिकॉज आय ऑलवेज बिलीव्ह इन शेअर अँड केअर. तर आता मी कसं असतो की आता ते डॉक्टर अँड्र्यू विलने त्यांनी हेच टेक्निक आहे ते ब्रीथ कंट्रोल टेक्निक आणि अतिशय इझी आणि इफेक्टिव्ह टेक्निक आहे. त्यांनी काय केलं की त्यांनी आपले USA ते हे होते नेव्ही, तर त्या नेव्हल सैनिकांसाठी हे त्यांनी टेक्निक त्यांनी घेतलेलं आहे. कारण का ते सैनिक उभे असतात कुठे तर त्यांना तात्काळ झोप यावी. इवन बसल्या उभे पण त्यांना असं रिलॅक्स व्हावं, शांत व्हावं म्हणून त्यांनी हे टेक्निक केलेले आहे. आता त्या टेक्निकमध्ये काही इक्विपमेंट नाही आहेत. हे तुम्ही बसून करू शकता, उभं राहून करू शकता, झोपून करू शकता, डोळे बंद करून करू शकता, डोळे उघडे करून सुद्धा करू शकता. आता ते कसं करायचं बघा. त्यांनी आता काय म्हटलं आहे त्या टेक्निकला 4, 7 आणि 8 हे त्याला नाव आहे. 4, 7, 8. 4 म्हणजे काय, आपण श्वास घ्यायचा 4 सेकंद, म्हणजे आपल्या मनातल्या मनात आपण 4 मोजायचे. तर त्यानंतर होल्ड करायचा 7 सेकंद आणि त्याच्यानंतर आपण 8 सेकंद हळूहळू तो श्वास सोडायचा. पण त्याच्यामध्ये एक टेक्निक असं असतं की ते आपली ही जी जीभ आहे ह्या जिभेचं टोक आपण या वरचे दात आहेत ना का त्या दातांच्या मागच्या बाजूला लावायचं असं आतल्या बाजूला आणि त्याच्यानंतर आपण श्वास सोडायचा जोरात आपल्या तोंडाने. त्याच्यानंतर आपण हे चालू करायचं. बघा असं केलं, श्वास सोडला, श्वास सोडून झाला की त्याच्यानंतर आपण तोंड बंद करून नाकातनं श्वास घ्यायचा 4 सेकंद. त्याच्यानंतर 8 सेकंदासाठी आपण तो श्वास 7 सेकंदासाठी आपण तो श्वास रोखून धरायचा. आलं लक्षात? 4 सेकंद श्वास घेतला नाकातनं, त्यानंतर 7 सेकंद आपण ते होल्ड करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि मग त्याच्यानंतर आपण हळूहळू तो हा श्वास बाहेर सोडायचा आणि तो 8 सेकंद सोडायचा अगदी हळूहळू. कारण ह्याला आपण म्हणतो ब्रेथ कंट्रोल. आपली जीभ वर लागली असल्यामुळे आपला तो श्वास असतो तो ॲक्च्युली या जिभेच्या बाजूने तो बाहेर पडतो तोंडातनं. कळलं? नाकातनं श्वास घेणं आणि तो श्वास तोंडातनं सोडणं आणि तो श्वास सोडताना थोडासा हुश कसा आवाज येणार असा. आलं लक्षात? तर हे एक सायकल केलं का हाकेच्यानंतर आणि एक अशी 4 सायकल करायची अशी. म्हणजे एक घेणं, होल्ड आणि सोडणं असं एक, परत घेणं, होल्ड करणं, सोडणं अशी 2, अशी 4 सायकल तुम्ही करा. आलं लक्षात? आणि त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू शांतपणे म्हणजे तुझं माइंड शांत होतं आणि तुम्हाला झोप लागू शकते. कसं असतं की आता तुम्हाला मला कोणी विचारलं हा की ते करून मला लगेच झोप लागेल का? तर नाही. म्हणजे असं नाही की नॉकआउट टेक्निक नाही आहे हे, परंतु हे जर आपण दररोज जर प्रॅक्टिस केलं आणि हे ॲक्च्युली दिवसाला 2 वेळा प्रॅक्टिस करायचं, सकाळी एकदा आणि एकदा रात्री झोपण्यापूर्वी. हळूहळू ते 4 वेळा करायचं असतं ते 5 वेळा करा, 6 वेळा करा. 1 महिन्यात बघा तुम्हाला किती फरक वाटेल. तुम्हाला असं वाटेल की आता आपण ॲक्सिलेटरवरून पाय करून आपण ब्रेकवर पाय दाबतोय आणि सगळं शांत होते. आलं लक्षात? त्याच्यामुळे
बेड टाईमला हे तुम्ही डेफिनेटली करायचा प्रयत्न करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आलं लक्षात? त्यामुळे हे टेक्निक जे ह्याने सांगितले डॉक्टर अँड्रू विल्नी, दॅट इज अमेझिंग. आणि हे टेक्निक कसं करायचं, एकदा सकाळी, एकदा काय बेडरूमच्या वेळेस, म्हणजे आपण का झोपायच्या जस्ट अगोदर, म्हणजे आपण बेडरूम पडलो की करायचं सगळं, आधी बेडरूम सगळं का पूर्ण प्रिपरेशन केलं की करायचं. तर त्याच्यामुळे आता कसं होतं की हे सगळं करून जेव्हा आपल्याला शांतपणे झोप लागते, तेव्हा आपल्याला झोप अशी लागली पाहिजे की आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपण अगदी फ्रेश आणि ॲक्च्युली एनर्जेटिक असं उठलं पाहिजे, का जसं आपल्याला वाटलं पाहिजे की समुद्रातनं स्वच्छ मोतीच बाहेर काढला की काय, असं त्याप्रमाणे फिलिंग आलं पाहिजे आपल्याला सकाळी. देन यू आर हॅव्हिंग पीसफुल स्लीप. आलं लक्षात? त्यामुळे कोणत्याही टेक्निकमध्ये इन्स्टंट नॉकआउट नाही आहे, परंतु जर तुम्ही एखाद महिनाभर हे प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्याच्यामुळे हेल्दी हॅबिट्स, मी तुम्हाला आधी सांगितलेलं सगळं, ते गॅजेट ठेवणं, कॉफी न घेणं, हेवी मील न घेणं, अल्कोहोल, ते सगळं हेल्दी हॅबिट म्हणतो. तर हेल्दी हॅबिट्स आणि रिलॅक्सेशनची प्रॅक्टिस हे करूनच तुम्हाला साधारणतः 3 आठवड्यात 1 महिन्यात नक्कीच फरक पडेल. हां मित्रांनो, करून बघा. धन्यवाद.